मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। आजचा इश्यू असा आहे की शनिवारी जेव्हा मी बाहेर चाललो होतो तेव्हा गाडी बंद पडत होती। नंतर कळलं की त्याचा कूलन लिकेज होत आहे, त्याच्यामुळे ती गरम होऊन ऑटोमॅटिकली बंद होत आहे, बरोबर। मग येताना आम्ही तिथे थोडंसं कूलन भरलं, मग गाडी घरपर्यंत आली। जेव्हा मी गाडी दुसऱ्या दिवशी फुल डे पार्किंग मध्ये पार्क करून ठेवली होती, एकही थेंब कूलन सांडलेलं नव्हतं, ठीक आहे। मग ती मी मंडेला बजाज सर्व्हिस सेंटर मध्ये ती गाडी दिली। गाडीला घेऊन हार्डली 2 महिनेच झालेत, आपली नवीनच गाडी आहे, 2-2.5 किलोमीटर चालली आहे फक्त। ती गाडी त्याला दिली आहे काल, आणि त्यांनी मला फोटोज पाठवले। तो बोलतो कि सर आपका रेडिएटर लीक हो रहा है, मतलब फट गया है। तो बोला सर आपने जो रेडिएटर में जो जाली लगाया है आफ्टर मार्केट, उसकी वजह से आपका रेडिएटर फट गया है। आता मी त्याला बोललो रेडिएटर फाटू नये, डॅमेज होऊ नये म्हणून तर मी त्या गाडीला जाळी लावली आहे। रेडिएटरला दगड वगैरे लागला, काय लागला जोरा स्पीड मध्ये ते तुटणार, त्याच्यामुळे त्याला मी लावली जाळी, त्याला काय लागू नये म्हणून। आणि तो बोलतो जाली लगाय असले रेडिएटर फट गया। आता तेच जाऊन मला चेक करायचंय की काय नक्की काय प्रॉब्लेम आहे। त्यांनी मला बोलवलंय, मी जाऊन तिकडे बघतो काय सीन आहे। तुम्ही कनेक्ट राहा, आता डायरेक्ट आपण भेटू बजाज सर्व्हिस सेंटर मध्ये। चला, ह्याच्यावर डिपेंड आहे की माझे बजाज बद्दल रिव्ह्यू काय आहे, त्याचा पण मी एक तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगेन, गाडीचा रिव्ह्यू। अजून एक 5000 किलोमीटर झाल्यानंतर मी रिव्ह्यू बनवून सांगेन तुम्हाला, ती गाडी तुम्हाला घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे, ठीक आहे। कनेक्ट राहा। जाली था और जाली से इधर में इतना ही जाली, उसको जाली से उसको क्योंकि तो कुछ नहीं है, देखा ऊपर स्क्रू नहीं लगा है, इधर तक स्क्रू भी नहीं लगा है, तो कैसे की ऐसे वीडियो आमच्या यूट्यूबच्या चॅनल जाली से निकालने की बात करेंगे तो वीडियो निकालेगा ना, वीडियो अलाउड नहीं है। तर त्याने यूट्यूब आपला व्हिडिओ काढण्यामध्ये त्याने जास्त नाटक करत होते लोक, तरी पण काढला थोडासा व्हिडिओ। तो बोलतोय की रेडिएटर आपलं जाळी लावल्यामुळे लिकेज होत आहे, पण मी बाकीचे डॉमिनर उभे होतो त्यांना सगळ्यांना जाळ्या होत्या, त्यांच्या लिकेज नाही आहे। तर तो एक दुसरा माणूस होतो बोलला की, दुसरा मॅकॅनिक बोलला की मी आता रेडिएटर पण नाहीत आपल्याकडे, मी जरा अप्रुव्हल घेतो, जर रेडिएटर असेल तर अप्रुव्हल ते बसून मध्ये येतो, तर बघूया आता काय। 2-3 दिवस थांबायला सांगितले, उद्या तुम्हाला अपडेट देईल, रेडिएटर आहे की नाही तो बघून चेक करून मला सांगेल। कनेक्ट राहा, परत उद्या येऊन त्याला भेटायचं आपल्याला। व्हिडिओ कंटिन्यू असणार, व्हिडिओ मी एंड करणार नाही आहे, उद्या येऊया। आता आमच्या यूट्यूबचं चॅनल सांगितल्यावर त्याला व्हिडिओ शूट करताना जरा तो नाटक करत होता, तरी पण केलंय शूट। आता बघू, आता त्यांना समजलंय आपण युट्यूबर आहोत, तर नेक्स्ट टाइम ते लोक अशी नाटकी नाही करणार, रिव्ह्यू जाणार ना। कारण की आपण कसं आहे, आपल्याला जसं समोरून सर्व्हिस मिळेल आपण तसा रिव्ह्यू टाकतो, गाडीचा रिव्ह्यू तर टाकायचाच आहे, तर बजाज सर्व्हिसचा पण रिव्ह्यू टाकूया आपण। आता बघू ते लोक मला कशी सर्व्हिस देत आहे। फर्स्ट सर्व्हिसिंग जरा तर चांगली झाली, तर सेकंड सर्व्हिस बाकी आहे। आता काय ते लोक सर्व्हिस देतात ते मला रेडिएटर बद्दल बघूया। मग आता उद्या येऊन तो आता मला फोन करेल, उद्या काय पोझिशन आहे त्याच्यावरून कळेल। कनेक्ट राहा। 3 days later.
मंगळवार एक 10 दिवस झालेले आहेत आपण गाडी दिली होती. आज झाला दुसऱ्या आठवड्याचा बुधवार. तर गाडी आपण रिसीव्ह करूया. गाडी रेडी झाली आहे. आता बघू गाडी कशी रेडी झाली काय. चला, ही आपली गाडी रेडी झालेली आहे. हे बघा, मीटर नवीन बसवलेला आहे. रेडिएटर नवीन टाकला. नमस्कार मित्रांनो, बजाजहून माझी गाडी घेऊन आलो आहे आणि व्हिडिओ ॲक्च्युली खूप जुना आहे, आत्ताचं नाही आहे, एडिट करायचा राहून गेला होता. तर त्यांनी मला खूप छान सर्व्हिस दिली आहे. गाडीचा मीटर नवीन टाकलेला आहे आणि रेडिएटर नवीन टाकलेला आहे. हे सगळ्या गोष्टी त्यांनी मला बदलून दिलेल्या आहे आणि गाडीचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की हे मशीन बाय करू शकता. आणि मला असं वाटलं होतं ते लोक किटकिट करतील, पण त्यांनी व्यवस्थित पद्धतीने मॅटर हँडल केलं आणि मला गाडी रेडी करून दिली. वेळ लागला, 10 दिवस लागले गाडी रेडी व्हायला, कारण ती रेडिएटर त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं. त्यामुळे त्यांनी पुण्याहून ऑर्डर केलेलं, ते आलं आणि फिट करून मला नेक्स्ट डे गाडी मिळाली लगेच. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझा एक्सपिरियन्स मी तुमच्याशी शेअर केला आहे. हे मला पहिला एक्सपिरियन्स होता असं रेडिएटर फाटणं वगैरे नवीन गाडीचं. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. रामकृष्ण हरी.